नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज मी तुमच्यापुढे श्री विष्णूंनी देवी लक्ष्मीला सांगितले तुळशीजवळ दिवा लावण्याचे महत्त्व ही कथा घेऊन आली आहे. तर एकदा देवी लक्ष्मीने भगवान श्री विष्णूंना विचारले की, हे देवा, तुळशीजवळ दिवा लावण्याचे महत्त्व काय आहे आणि दररोज संध्याकाळी तुळशीजवळ दिवा का लावला जातो, त्यापासून माणसाला काय फायदा होतो, कृपया मला सविस्तर सांगा की तुळशीजवळ दिवा लावण्याची पद्धत काय आहे आणि दिवा लावताना कोणत्या मंत्राचा जप करावा. तेव्हा भगवान श्री विष्णू म्हणतात, हे देवी, आज तू समस्त मानवजातीच्या कल्याणासाठी एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न विचारला आहेस. तुझा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. या प्रश्नाचे उत्तर देण्यापूर्वी मी तुम्हाला एक प्राचीन गोष्ट सांगतो जी तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे देईल. त्यामुळे ही कथा तुम्ही लक्षपूर्वक ऐका. ही कथा लक्षपूर्वक ऐकल्यानेच माणसाला 100 वर्षे तुळशीजवळ दिवा लावण्याचे पुण्य प्राप्त होते. तेव्हा माता लक्ष्मी म्हणते, हे भगवान, मी ही कथा ऐकण्यास उत्सुक आहे. कृपया ही कथा सांगण्यास सुरुवात करा. मग भगवान श्री विष्णू माता लक्ष्मीला कथा सांगू लागले. हे देवी, पूर्वीचा काळ होता. दक्षिण दिशेला तुंगभद्रा नावाची खूप मोठी नदी होती. या नदीच्या काठी हरिहरपूर नावाचे एक अतिशय सुंदर नगर होते. त्याच नगरात काशी नावाचा एक ब्राह्मण राहत होता. तो एक सद्गुणी, चारित्र्यवान, धार्मिक कार्य करणारा, वेदांच्या मार्गावर चालणारा, त्याने सर्व धर्मग्रंथांचा अभ्यास केला होता. त्या ब्राह्मणाची एक पत्नी होती, जिला लोक दुराचारी म्हणायचे, कारण तिचे कर्म तिच्या नावाप्रमाणे होते. तिने नेहमी आपल्या पतीचा अपमान केला, तिच्या पतीशी वाईट शब्द बोलले, तिच्या पतीला भयंकर वेदना दिल्या आणि त्याच्यासाठी कधीही अन्न शिजवले नाही. ती कधीही तिच्या पतीसोबत झोपली नाही, त्याच्याशी कधीही प्रेमाने वागली नाही. जेव्हा केव्हा तिच्या पतीचे मित्र किंवा कुटुंबातील सदस्य घरी येतील तेव्हा ती त्यांचा अपमान करून त्यांना निरोप द्यायची आणि वासनेने वेडी होऊन ती सतत इतर व्यभिचारी स्त्रियांसोबत हिंडत असे. तिचे मन पतीऐवजी इतर पुरुषांवर केंद्रित होते. ती कधीच आपल्या पतीशी प्रेमाने बोलली नाही, पण ती इतर पुरुषांशी बसून बोलायची. इतर पुरुषांना मोहित करण्यासाठी ती चांगले कपडे घालून गावात फिरायला जायची. कधी ती जंगलात झाडाखाली उभी राहायची आणि देखण्या पुरुषांची वाट पाहायची, तर कधी ती एखाद्या दुष्ट माणसाची वाट पाहत असे. मग एके दिवशी ती दुष्ट स्त्री जंगलात गेली आणि एका झाडाखाली उभी राहिली. तिचे मन वासनेने भरलेले होते. ती एका सुंदर वासनांत पुरुषाची वाट पाहत होती. पण बराच वेळ झाला तरी त्या ठिकाणी कोणी पुरुष न आल्याने ती अत्यंत दुःखी झाली आणि आपल्याला चांगला पुरुष भेटेल या शोधात इकडे तिकडे बघू लागली. त्या दिवशी तिची सगळी मेहनत व्यर्थ गेली. ती तिथेच उभी राहून विलाप करू लागली, निरनिराळ्या गोष्टी सांगू लागली. अरे, आज या वाटेवर मला एकही देखणा माणूस भेटणार नाही. ही रात्र कशी जाईल असे म्हणत ती जोरजोरात आक्रोश करू लागली. त्या जंगलात एक भयंकर वाघ राहत होता. त्या पापी स्त्रीचा आवाज ऐकून तो जागा झाला आणि उडी मारून तिला खाण्यासाठी तिच्या जवळ आला. त्या भयंकर वाघाला पाहून महिलेला घाम फुटला. ती भीतीने थरथर कापू लागली. ती महिला काही करण्याआधीच वाघाने तिला आपल्या पंजाने जखमी केले आणि ती महिला जमिनीवर पडली. जमिनीवर पडताच ती महिला किंचाळली आणि म्हणाली, अरे वाघा, तू इथे का आलास? मला का मारतोस? मी माझ्या प्रियकराला इथे शोधत आहे. तू मला सोडून जा. मला खाऊन तुला काय मिळणार आहे? त्या महिलेचे हे बोलणे ऐकून तो भयंकर वाघ क्षणभर थांबला आणि हसला आणि म्हणाला, हे दुष्ट, आज तुला विधात्याने माझे भक्ष्य म्हणून पाठवले आहे. जसे तुझ्यासारख्या पापी स्त्रियांना खाणे माझे काम आहे,
आणि त्यामुळेच मला या शरीरातून मुक्ती मिळेल. ती महिला म्हणू लागली, अरे वाघ, तू कोण आहेस? खरं सांग, तुला वाघाच्या योनीत जन्म का घ्यावा लागला आणि तू माझ्यासारख्या बायकांना का खातोस? आधी सगळं सांग आणि मग मला खा. मग वाघ म्हणू लागतो, अगं पापी, मी तुला माझ्या मागच्या जन्माची गोष्ट सांगतो. मला वाघ का व्हावे लागले? प्राचीन काळी दक्षिण देशात एक नदी होती. त्या नदीच्या काठावर एक नगर वसलेले होते. मी त्या नगरात राहायचो. मी एका ब्राह्मणाचा मुलगा होतो आणि नदीकाठी बसून मी यज्ञ वगैरे करणे इत्यादी कार्य करत असे. त्या जन्मात मी अनेक पापी लोकांसाठी यज्ञ केले. त्या पापींच्या घरी मी भोजन केले. पैशाच्या लोभापोटी मी अनेक पापी लोकांसाठी काम केले. ज्या वस्तूंचे दान एका ब्राह्मणाने स्वीकारू नयेत अशा वस्तूंचे दानही मी स्वीकारले आणि इतरांकडून पैसे घ्यायचो, पण ते परत केले नाही. अशा प्रकारे पाप करत करत मला अनेक वर्षे गेली आणि मी म्हातारा झालो. माझे केस पांढरे झाले, माझे डोळे सुजले, माझ्या तोंडातील सर्व दात पडले, पण दान घेण्याची सवय मी सोडली नाही आणि मी पाप करत राहिलो. मग एके दिवशी पैशाच्या लोभापोटी मी नदीच्या काठी गेले आणि इतर धूर्त ब्राह्मणांसोबत मिळून लोकांची फसवणूक केली. खोटे मंत्र बोलून देवी देवतांची पूजा केली. विधी न पाळता भरपूर पैसे घेतले. मग त्याच ठिकाणी एका आजारी कुत्र्याने माझ्या पायाला चावा घेतला आणि मी बेशुद्ध पडलो आणि त्याच क्षणी माझा जीव गेला. तेव्हा यमाचे दूत त्या ठिकाणी प्रकट झाले आणि त्यांनी मला पकडून यमपुरीला नेले. तिथे यमराजांनी चित्रगुप्ताला माझ्या कर्माचा हिशोब मागितला. तेव्हा चित्रगुप्त म्हणू लागला, हे धर्मराज, या ब्राह्मणाने घोर पाप केले आहे. त्याने इतरांना खोटे बोलून पैसा लुटला आहे. कर्मकांडानुसार पूजा न करून आणि खोटे मंत्र म्हणून देवाचा अपमान केला आहे. म्हणून हा पापी ब्राह्मण केवळ नरकात जाण्यास पात्र आहे. तेव्हा यमराजांनी आपल्या दूतांना आज्ञा करून मला नरकाच्या अग्नीत टाकले. अनेक वर्षे नरक यातना भोगून मला वाघाचे शरीर मिळाले आणि मी या दुर्गम ठिकाणी राहू लागलो. माझ्या मागील जन्मातील पापांचे स्मरण करून मी कधीच महात्मे, ऋषी, पुण्यवान स्त्रिया खात नाही. मी फक्त पापी, दुष्ट आणि व्यभिचारी स्त्रिया खातो. मला पापापासून मुक्ती मिळावी म्हणून मी ते खातो, जेणेकरून मला पापांपासून मुक्ती मिळेल. अशा रीतीने वाघाने आपल्या पूर्वजन्माची कथा सांगितली आणि तो वाघ त्या महिलेला म्हणाला, हे पापी, तुझे वागणे वेश्येसारखे वाटते. तुझ्या पतीला सोडून या वनात आली आहेस, म्हणून आज तू नक्कीच माझे भक्ष्य बनशील. असे सांगून वाघाने आपल्या तीक्ष्ण नखांनी त्या पापी स्त्रीचे तुकडे केले आणि तिला खाऊन टाकले आणि यमाचे दूत त्या ठिकाणी प्रकट झाले आणि त्या पापी स्त्रीला उचलून यमपुरीला घेऊन गेले. तिथे तिला यमराजांसमोर उभे केले गेले. तेव्हा चित्रगुप्त त्या स्त्रीचा हिशोब घेत यमराजाला म्हणू लागले, हे धर्मराज, ही स्त्री खूप पापी स्त्री आहे. तिने घोर पाप केले आहे. तिने व्यभिचार केला आहे. तिने आपल्या पतीची कधीही सेवा केली नाही. ती आपल्या पतीला विसरून इतर पुरुषांसोबत सुख भोगत होती. तिचे पाप ऐकून यमराजाने त्या स्त्रीला अग्नीने भरलेल्या तलावात टाकण्याची आज्ञा दिली. ती अनेक वर्षे नरकात शिजवली गेली. मग तिला बाहेर काढून दुसऱ्या नरकात टाकण्यात आले. अशा प्रकारे तिला अनेक वर्षे वेगवेगळ्या नरकात टाकण्यात आले आणि या नरकात टाकल्यानंतर ती पापी स्त्री पुन्हा पृथ्वीवर आली आणि चांडाळाच्या रूपात तिचा जन्म झाला. चांडाळाच्या घरी जन्म घेऊन ती पुन्हा अनेक पापे करू लागली, व्यभिचार करू लागली, अनेक पापी पुरुषांसोबत राहू लागली. काही काळानंतर तिच्या मागील जन्माच्या पापांमुळे तिला कुष्ठरोग झाला आणि तिला भयंकर वेदना होऊ लागल्या. तिच्या शरीराचे अवयव जळू लागले, तिचे डोळे दुखू लागले. ती या वेदना सहन करून दिवस काढू लागली. मग एके दिवशी पवित्र स्नान करण्याच्या उद्देशाने ती अंतपुरा येथे गेली.
जिथे ती एका आश्रमाच्या बाहेर राहू लागली. त्या आश्रमात तुळशीचे रोप होते. तुळशीच्या रोपाजवळ इतर महिला दिवा लावताना पाहून त्या पापी महिलेनेही असेच केले. तिने तुळशीच्या रोपाजवळ दिवा लावला. त्याच रात्री तिचा मृत्यू झाला आणि यमराजाचे दूत तिला घेऊन जाण्यासाठी तेथे प्रकट झाले. यमाचे दूत फासात बांधलेल्या त्या पापी स्त्रीला घेऊन जाऊ लागले. तेव्हा भगवान श्री विष्णूंचे 2 पार्षद त्या ठिकाणी प्रकट झाले आणि त्यांनी त्या दोघांना थांबवले आणि म्हणाले, हे दूत, तुम्ही या स्त्रीला सोडून द्या. ह्या स्त्रीला नरकात घेऊन जाऊ शकत नाही. कोणाच्या सांगण्यावरून तुम्ही असा अधर्म करत आहात? तेव्हा यमदूत म्हणाले, हे पार्षदांनो, आम्ही यमराजांच्या आज्ञेवरून या पापी स्त्रीचे हरण करत आहोत. पण तुम्ही आम्हाला का थांबवत आहेत? ही स्त्री अत्यंत पापी आहे. तिला नरकात नेण्याचा आदेश दिला आहे. मग पार्षद म्हणू लागले, हे दूत, ही स्त्री श्री विष्णूंची भक्त आहे. ती नरकात जाण्यास पात्र नाही. तिने रोज संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावला आहे. त्याच कारणास्तव तिची सर्व पापे नष्ट झाली आहेत. त्यामुळे आता ती नरकात जाण्यास योग्य नाही. ती स्वर्गात जाण्यास योग्य आहे. पार्षदांचे म्हणणे ऐकून यमदूतांनी त्या स्त्रीला त्याच ठिकाणी सोडून यमलोकात परतले. तेथे जाऊन त्यांनी यमराजाला संपूर्ण कथा सांगितली. नंतर भगवान श्री विष्णूच्या पार्षदांनी त्या स्त्रीला दैवी विमानात बसवून स्वर्गात नेले. भगवान श्री विष्णू म्हणतात, हे देवी, अशा प्रकारे तुळशीजवळ दिवा लावल्याने माणसाची सर्व पापे नष्ट होतात. जी स्त्री रोज संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावते ती भाग्यवान होते. तिची मागील जन्माची सर्व पापे नष्ट होतात. तिला सुख समृद्धी मिळते. तुळशीजवळ दिवा लावताना या मंत्राचा रोज जप करावा. ओम तुलसी दैवेय च विद्महे विष्णुप्रियाय च धीमहि तन्नो वृंदा प्रचोदयात. याचा अर्थ, विष्णुप्रिय तुळशी, मी तुला नमन करते. कृपया मला उच्च बुद्धी दे. हे वृंदा, तू माझे मन प्रबुद्ध कर. भगवान श्री विष्णू म्हणतात, हे देवी, श्रीहरी विष्णूला जिथे मनुष्याने एका तुळशीचे पान अर्पण केल्याने जेवढे समाधान मिळते, तेवढे हजारो अमृताच्या कलशाने स्नान घालूनही समाधान मिळत नाही. 10,000 गायी दान केल्याने जे फळ मिळते तेच फळ तुळशीच्या पानांचे दान केल्याने मिळते. ज्या व्यक्तीला मृत्यूसमयी तुळशीच्या पानाचे पाणी तोंडात टाकले जाते, तो सर्व पापांपासून मुक्त होऊन भगवान श्री हरी विष्णूच्या लोकात जातो. हिंदू धर्मात तुळशीच्या झाडाचे महत्त्व. हिंदू धर्मात तुळशीच्या झाडाला सर्वाधिक महत्त्व आहे. तिची पूजा सर्वप्रथम भगवान श्री विष्णूंनी केली होती. भगवान श्री विष्णू म्हणतात, ज्याप्रमाणे वैकुंठाला लक्ष्मी देवीकडून ऐश्वर्य प्राप्त होते, त्याचप्रमाणे तुळशीमुळे वैकुंठाला पवित्रता प्राप्त होते. पृथ्वीवर जिथे जिथे तुळशीचे रोप असेल तिथे वाईट गोष्टी कधीच वास करत नाहीत. अशा ठिकाणी कधीही दुष्टांचा वास राहणार नाही. अशी जागा सर्वात पवित्र असेल. यासाठी आपण आपल्या घरात तुळशीचे रोप लावले पाहिजे. अशा प्रकारे भगवान श्री विष्णूंनी तुळशीजवळ दिवा लावण्याचे महत्त्व सांगितले. आता आपण जाणून घेणार आहोत तुळशीच्या काडीने दिवा लावण्याचे फायदे. तुळशी ही एक वनस्पती आहे जी धार्मिक आणि वैज्ञानिकदृष्ट्या खूप महत्त्वाची आहे. हिंदू धर्मातील लोक आपल्या दिवसाची सुरुवात तुळशीला जल अर्पण करून करतात. सकाळ संध्याकाळ तुळशीच्या रोपाजवळ दिवा लावण्याचाही नियम आहे. असे मानले जाते की यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरात सुख शांती राहते. वाळलेल्या तुळशीच्या काडीने दिवे लावण्याचे महत्त्व. नंबर 1. वाळलेल्या तुळशीच्या काडीने दिवा लावल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते. यामुळे जीवनात सकारात्मकता येते. नंबर 2. वाळलेल्या तुळशीच्या काडीचा दिवा लावल्याने वाईट नजर घरापासून दूर राहते. यामुळे देवी लक्ष्मी तुमच्या घराचे रक्षण करते. यामुळे पैशांची कमतरता राहत नाही. नंबर 3. घरात हा दिवा लावल्याने रोगांपासून आराम मिळतो. भगवान श्री विष्णूंसमोर तुळशीच्या काड्यांचा दिवा लावावा. यामुळे कुटुंबाचे आरोग्य चांगले राहते.
नंबर 4, हा दिवा लावल्यास वैवाहिक जीवन मजबूत करतो. तुळशीच्या काडीने दिवा लावल्यास नातं अधिक घट्ट होईल. यामुळे ग्रह आणि वास्तुदोष दूर होऊ शकतात. नंबर 5, दिवा कसा लावायचा. तुळशीच्या 7 वाळलेल्या काड्या घेऊन नंतर त्यावर तुपात किंवा तेलात भिजवलेली वात गुंडाळून भगवान श्री विष्णूसमोर दिवा लावावा. आपल्याला हे तर माहीतच आहे की तुळशी हे देवी लक्ष्मीचे रूप आहे आणि भगवान श्री विष्णू तिच्यासोबत वनस्पतीमध्ये राहतात. सकाळ संध्याकाळ तुळशीच्या रोपाजवळ दिवा लावल्याने जीवनातील संकटे दूर होतात आणि घरात सुख समृद्धी येते. तुळशीसमोर दिवा लावतानाचे काही विशेष उपाय केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते. तुळशीजवळ दिवा लावताना कोणते उपाय करावेत ते जाणून घेऊयात. तुपाचा दिवा लावावा. सकाळ संध्याकाळ तुळशीच्या रोपाजवळ दिवा लावणे शुभ मानले जाते. तुळशीजवळील दिवा नेहमी तुपाने लावावा. यासोबत दिव्यामध्ये थोडी हळद टाकावी. या उपायाने आर्थिक समस्या नेहमी घरापासून दूर राहतात. पिठाचा दिवा. तुळशीजवळ पिठाचा दिवा लावल्याने धनाची देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि माता अन्नपूर्णाचा आशीर्वाद प्राप्त होतो. पिठाचा दिवा बनवून तुळशीजवळ लावावे आणि हा दिवा दुसऱ्या दिवशी गाईला खाऊ घालावे. अक्षता. तुळशीजवळ तुपाचा दिवा लावतो तेव्हा त्यात अक्षता घालायला विसरू नका. या उपायाने जीवनातील समस्या दूर होण्यास मदत होते. रविवार आणि एकादशीला लक्षात ठेवा. रविवारी आणि एकादशीला चुकूनही तुळशीच्या रोपाला पाणी घालू नये आणि तुळशीची पाने तोडू नयेत. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली ते नक्कीच सांगा आणि हो, लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. RD स्टोरीजला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच एका छान कथेमध्ये.